पारती आणि ऋत्वीचं इथं वेपर चुरा करायचं काम चालू आहे. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजलेत 5:15. आम्ही आज उज्जैनसाठी चाललो आहे. आता सलग 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळं आईला पण सुट्टी होती, त्यामुळं आम्ही उज्जैनसाठी निघालो आहे. आमच्यासोबत आहे आमच्या अशोकाची फॅमिली पण आहे. तर ते लोक खोपोलीवरून निघाले जातात, आम्ही पण पुण्यावरून निघालो आहे. तर ठीक आहे, पप्पा बसले तिथं, ऋत्वी आहे, आई आणि ममता मागं बसली. तर ठीक आहे, आपल्या जवळजवळ 14 तासाची जर्नी असेल. तर आपल्याला 7 ते 8 वाजू शकतात. आणि बघूया आपण आज आपल्याला दर्शन मिळतंय का उद्या सकाळ करावं लागतंय दर्शन, ते आपल्या पोहोचण्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, मग चलूयात. जय महाकाल. जय महाकाल. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय महाकाल बोल. तर मित्रांनो, इथं हायवेला नाशिकला जाताना आम्हाला इथं खोमण्यांची चहा मिळाली. तर आम्ही चहासाठी थोडंसं थांबलो होतो. ड्रायव्हर चेंज झालेले आहेत, थोडीशी झोप यायला लागली मला, त्यामुळं मी मागं बसतोय आता. शिंदे सर, आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर लांब आहे नाशिकपासून. अजून तरी 2 तास लागू शकतात नाशिकला पोचायला. तर मित्रांनो, आम्ही आता नाशिकच्या पुढं धुळ्याच्या रस्त्याला निघालो आहे. आम्ही धुळ्याच्या रस्त्याला एक CNG आम्हाला भेटला, थोडा CNG टॉपअप करून घ्यायचा आहे. आता CNG भरून मग आपण पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. आता अशोकदादा वगैरे पण त्यांची अर्टिगा थोडं पुढं गेली ह्या रस्त्याने. त्यांना आम्ही सांगितलं होतं की थोडंसं चलत राहावं पुढं, जेणेकरून आपलं डिस्टन्स कवर होईल. तर ठीक आहे, मग CNGला थोडीशी लाईन आहे, 7-8 गाड्या आहेत अजून. त्या झाल्या की आपण चलूयात पुढं. तरी आपल्याला संध्याकाळचे 8-9 वाजायची शक्यता आहे. 9:30 वाजेपर्यंतच मंदिर खुलं असतं. तर बघूया आपण किती वेळापर्यंत पोचतो आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपल्या गाडीचा नंबर आलेला आहे. आता एक और इथं बाकी आहे, त्यानंतर आपल्याच गाडीचा नंबर आलेला आहे. मित्रांनो, गाडीचा आपल्या नंबर आलेला आहे. बघू आता, एक 4-5 किलोचं बसेल फक्त. ठीक. मित्रांनो, अशोकदाची गाडी इथं सापडलेली आहे. तर ही लोक भेटलेली चालूयात. बघा, पारती आणि ऋत्वीचं इथं वेपर चुरा करायचं काम चालू आहे. अरे नको, आता काढायला वेळ लागेल. आज काय दर्शन आपलं होणार नाही असंच वाटतंय. दर्शन उद्याच होईल. ठीक आहे, मग चलूया. आम्ही आता नाशिकपासून 200 किलोमीटर पुढे आलोय
अजून इंदोर 250 किलोमीटर पोचायला आम्हाला 11-12 मिनिट लागतात. आरटी मागे राहिली तर मित्रांनो, आम्ही आत्ता मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. इथं आम्हाला एक CNG पंप सापडलेला आहे. तर CNGची लाईन थोडी स्लो आहे भरपूर. मग तोपर्यंत आम्ही पेट्रोल पंपच्या CNG पंपच्या समोरच एक हॉटेल आहे, मिडवे ट्रीट म्हणून. तर तोवर तिथं CNG भरस्तोपर्यंत इथं आपलं डिनर होऊन जाईल. त्यामुळे इथं ऑर्डर द्यायला आम्ही आलो होतो. एक 10-15 मिनटं लागणार आहेत आपल्याला ऑर्डर यायला. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आता उज्जैनच्या जवळ आलो आहे. 12 किलोमीटर बाकी आहे. वाजले 10 मिनटं कमी. तर मित्रांनो, काल रात्री पोचायला आपल्याला 2 वाजले आणि आम्ही रात्री हॉटेल केलं आणि आज सकाळी दर्शनासाठी आलो आहे. तर इथे रस्ते खूप छोटे आहेत, जाम भरपूर होतो आहे. पार्किंग एका ठिकाणी केली आहे गाडी. आता मंदिरासाठी जाऊया आपण. तर मित्रांनो, आम्ही आता मंदिराच्या समोर आलोय. आज जाताना बरेच लोक बोलतात चप्पल इथं ठेवा, चप्पल इथं ठेवा. पण चप्पल काय ठेवायची कुठं गरज नाही. बाहेर जुता स्टँड फ्रीमध्ये आहे आणि इकडं बघू शकतो 250 रुपये आणि थोडीशी गर्दी आहे. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या आत प्रवेश केलेला आहे. हळूहळू चला, काका व्हिडिओ करताय ना. इथं हनुमानजी आहेत. जय महाकाल. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. पार्वती पते हर हर एक तास लागला असेल आम्हाला दर्शन करायला. तर दर्शन करून बाहेर आलो. तर इथं अजून काल भैरव आणि गणपती मंदिर आहे. ते अजून गोष्टी करून आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे. तर ठीक आहे, बघूया आपण. तर मित्रांनो, महाकालचं दर्शन घेऊन आम्ही शेजारीच एक मंदिर आहे
तर ते शेजारून थोडंसं पाणी आहे, तळं आहे, त्या मंदिरात आम्ही आलेलो आहे. महाकालला खूप वेळ लागला. आता महाकाल नंतर काय आलं भैरवला जायला. आज सॅटरडे विकेंड असल्यामुळे, संडे असल्यामुळं जरा जास्तच गर्दी आहे. त्यामुळं बघूया आपण काल भैरवला जायचं की डायरेक्ट ओंकारेश्वरला निघायचं. तर ठीक आहे. महाराजा विक्रमादित्य यांचा स्टॅच्यू दिसतो इथं. विक्रमादित्य. इकडं महाकालचा कळस इथून दिसतोय बघा. तो महाकाल सेतू आहे, पलीकडे दिसतोय बघा. तर आम्ही आत्ता मित्रांनो महर्षी आश्रमला आलो इकडं. आता इथं बघूया आपण काय आहे. आम्ही 2 ॲटो केलेत. तर मित्रांनो इथं बघू शकता आपण 64 विद्या हे काय देवाने दिल्या होत्या, त्या सर्व विद्यांबद्दल इथं फोटोग्राफ्स लावलेले आहेत. पारती फोटो काढते कॅमेऱ्यात आणि ऋतूने पैसे टाकले. काढला ना, निघला ना फोटो. पारती फोटो निघाला, फोटो काढला का? तर मित्रांनो आम्ही आत्ता महाराष्ट्र MP बॉर्डरवरच आहे, सेंदवा या ठिकाणी. जरा रात्री थोडंसं आम्ही एका ठिकाणी थांबलो, थोडीशी व्यवस्थित झोप वगैरे घेतलेला. आता पुढचा जर्नी स्टार्ट केला आहे. आज संध्याकाळपर्यंत आपण पोचून जाऊ पुण्याला. थोडंसं शिर्डीला जायचं प्लॅन आहे, जर पाऊस नसेल तर शिर्डीला थांबणार. हे जसं सर्व आपण पुण्याला जाणार आहेत. तर ठीक आहे, आता इथं नाश्ता करायला आम्ही आलो आहे. नाश्ता करूया ना आपण निघूया. नाश्त्याला आपल्याकडे पोहे, कचोरी, भजी आहेत, वडापाव, जिलेबी. मित्रांनो आम्ही आता शिर्डीला आलो आहे. बैठक वाजता बघू शकता. तर मित्रांनो आम्ही आत्ता शिर्डीतून साईबाबांचं दर्शन घेऊन पुढं पुण्याच्या दिशेनं चाललो आहे. ॲक्च्युली आम्ही नॉर्मल लाईनला लागलो होतो. तर नॉर्मल लाईनला लागल्यानंतर आम्ही त्या हॉलमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या हॉलचं दर्शन 8:15 वाजता तुम्हाला होणार आहे. आणि 8:15चं दर्शन साधारणतः 9 वाजेपर्यंत तरी झालं असतं, तर 6 तासच्या हिशोबाने आम्हाला 3-1 वाजले असते पहाटेचे पुण्याला पोचायला. आणि ते थोडंसं फिजिबल नव्हतं वाटत, कारण परत उद्या ऑफिस पण आहे. त्यामुळं आम्ही तिथून बाहेर येऊन आम्ही VIP दर्शनासाठी ट्राय करत होतो की VIP दर्शन घेऊन पटकन बाहेर येऊन मग निघायचं. पण VIP दर्शनासाठी पण आम्हाला ते पॉसिबल नाही झालं, कारण आरती जवळ आली होती. त्यामुळे VIP दर्शनाला तरी 8 वाजले असते. मग आम्ही तिसरा ऑप्शन होता आमच्याकडे मुखदर्शनाचा. ॲक्च्युली हे मला माहीत पण नव्हतं की मुखदर्शन पण असतं. तर मुखदर्शन म्हणजे काय, एक कमी तिथं वेटिंग, कमी तिथं लाईन असते. लोक जास्त अंतरावरून फक्त साईबाबांचा आपल्याला मूर्ती लांबून बघायला मिळते. तर तिथं गर्दी नव्हती. आम्हाला ते दर्शन पटकन भेटलं आणि आम्ही आत्ता निघालो आहेत. तर आम्हाला एक्सपेक्टेड टाईम आता पोचायचा 12 वाजेपर्यंत दाखवतो आहे. डायरेक्ट नॉनस्टॉप गेलं तर आता थोडंसं जेवायला वगैरे थांबावं लागेल. त्यामुळं साधारणतः 1-1.5 वाजू शकतात पोचायला. तर ठीक आहे, मग दर्शन साईबाबांचं पण छान झालेलं आहे. तर निघालो आहेत आपण, निघूयात. ठीक आहे, मध्ये कुठंतरी डिनरसाठी थांबावं लागेल. ठीक आहे, चलो.
तर मित्रांनो काल रात्री आम्हाला तरी 1 वाजले घरी यायला. तर आमचा उज्जैनचा प्रवास आम्ही बोललो होतो 14 तासात होईल, तो 14 तासात नाही झाला. ॲक्च्युली 20 ते 22 तास लागले, कारण आम्हाला थोडंसं थांबत जावं लागलं. 2 गाड्या असल्यामुळे थोडंसं त्यांची गाडी कधी पुढे जायची, आमची गाडी कधी पुढे जायची, असं वेट करता जरा जास्तच वेळ झाला. आणि CNG पण भरण्यात आमचा तसा वेळ गेला. तर त्या साईडला नाशिक साईडला CNGला जास्त लाईन नव्हती. CNGचं नेटवर्क थोडंसं जास्त असल्यामुळं आम्हाला कधी कधी डायरेक्ट गाडी CNGला लागायची किंवा 2-4 गाड्यांसाठी वेट करावं लागायचं. अशामुळे थोडासा वेळ झाला. तो आमचा 14 तासाचा प्रवास 20-22 तासापर्यंत गेला. आणि आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता ॲक्च्युली. आणि आमचं उज्जैन वगैरे तिथल्या सगळे मंदिरं, कालभैरव, गणपती वगैरे करून आम्हाला ओंकारेश्वरला जायचं होतं. आणि ओंकारेश्वरचा टायमिंग तरी 9-9:30 वाजेपर्यंत मंदिर ते क्लोज होतात. आणि उज्जैनपासून ओंकारेश्वरला जायला तरी 4 तासाचा प्रवास होता. तर आम्ही उज्जैनवरून ओंकारेश्वरला जायला 6-1 वाजेपर्यंत स्टार्ट केलं होतं, 5:30-6 वाजेपर्यंत. आणि नंतर आम्हाला कळालं की उज्जैनला पोचायला 4 तास लागतील आणि तिथून पुढं एक चालत जायला अर्धा तास लागतो. तर आम्हाला 6 वाजता लक्षात आलं की आपण ओंकारेश्वरला पोहोचू शकत नाही. त्यामुळं आम्हाला ओंकारेश्वरचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. आम्ही डायरेक्ट परतीच्या प्रवासाला डायरेक्ट नाशिकसाठी निघालो. मग सेंदवा इथं आम्ही थांबलो आणि नंतर मग पुढचा नाशिकसाठीचा प्रवास केला. आणि नाशिकला गेल्यानंतर शिर्डीला गेल्यानंतर पण लक्षात आलं आम्हाला की शिर्डीला जर तुम्हाला कधी जायचं असेल, तुम्ही प्लॅन करत असाल तर व्यवस्थित टाईम काढूनच तुम्हाला जावं लागेल. जर तुम्ही VIP दर्शन करत असाल तर थोडंसं लवकर मिळू शकतं. पण तुम्ही जर नॉर्मल लाईनने दर्शन घेणार असाल तर खूप वेटिंग आहे. 3-4 तास तुम्हाला प्लॅन करून जावं लागेल जर शिर्डीला तुम्ही साईबाबांच्या दर्शनाला जात असाल तर. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं आमची उज्जैनची ट्रिप बाय कार झाली. आणि आम्हाला एक बजेट काढलं तर आम्ही CNG कार घेऊन गेलो होतो. तर आम्हाला एक साधारण 6,000 ते 7,000 रुपयेचा CNG लागला होता. आणि असाच आमचा चौघांचा खर्च बघितला पूर्ण तर 12-15 हजारापर्यंत आम्ही आमचा टोटल 4 जणांचा खर्च 12-13 हजारपर्यंत जातोय खर्च. आणि आपण कार करून आपण एखादी मोठी बस वगैरे करून गेलो तर ती 6,500 किंवा 7,000 रुपये पर हेड घेतात. त्यामुळे आपल्याला ही ट्रिप बजेट फ्रेंडली झालेली आहे. पण थोडंसं नाही का कारमध्ये थोडंसं कम्फर्टेबल नाही होत एवढा 20 तास जर्नी करणं. पण एकंदरीत ट्रिप झाली, चांगली झाली ट्रिप, मस्त एन्जॉय केला. अशोकदाची पण फॅमिली असल्यामुळे मोठा ग्रुप होता, त्यामुळे छान वाटलं. तर ठीक आहे, मग हा ब्लॉग क्लोज करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चल बाय.